नमस्कार मंडळी, कशी आहात सर्वजण? मस्त मजेत ना? मजेतच राहा. तर स्वागत आहे आज आपला आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर हळदी कुंकवाचा आणि बोरणांचा तो तुम्हाला एक पार्ट दिला आणि हा सेकंड पार्ट येतोय. व्हिडिओ खूप मोठा होणार होता म्हणून हा एक आणि याच्यामध्ये सगळं हळदी कुंकवाचे आमची थोडीफार मस्ती, काय गेम्स वगैरे आहेत ते आहे. पण थोडंसं समजून घ्या, भरपूर रॉ दिलाय मी. एडिट वगैरे नाही केलं, एवढा आवाज वगैरे. तर माझं हसणं, आमच्या बायांची टिंगल मस्करी ते थोडंफार चालतंच कुठं पण. तर तेवढं जरा समजून घ्या जर काही चुकलं तर. तर ह्या आपल्या गल्लीतल्या बाया, थोडंसं त्यांना उशीर झाला होता, तर मग मुद्दाम असंच मी थोडीशी त्यांची चौकशी वगैरे करताना तो व्हिडिओ आहे. आता तुम्हाला नेक्स्ट क्लिप त्याचीच भेटेल. तर असंच हसी मजाक चालला होता आमचा. तरी पुढं पण एखाद्या व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काही थोडंसं एक्स्ट्रा वाटलं माझं हसणं बोलणं, तर थोडंसं तेवढं समजून घ्या, एवढं चालतंच. तर नंतर ना मी सगळ्यांना आता हळदी कुंकू लावायला सुरुवात करते. आणि तुम्ही पाहिला आताची जी क्लिप असंच रॉ दिली मी तुम्हाला, थोडंसं म्हटलं तुम्हाला पण थोडंसं मजा वाटेल म्हणून. तर आता इथं ना सई माझ्या साडीमध्ये गुंतून पडती बघा, पडली आणि थोडंसं तिच्या कपाळाला जरा लागलं होतं. नंतर मी पाहिलं टिंगूळ आलं, तुम्हाला मी दाखवलं, म्हणजे सांगितलंच होतं आधीच्या व्हिडिओमध्ये. तर खूप रडत होती, बराच वेळ माझा तिला शांत करण्यातच गेला. पण बायका म्हटले की नाही, पहिले तिला जरा शांत कर. आता लहान मुलं म्हटलं थोडंफार ह्या गोष्टी होतातच बरं का. आणि त्यात सई आज दिवसभर झोपली नव्हती, म्हणून ती भरपूर किरकिर किरकिर करतच होती. पण तरी पण छान कार्यक्रम झाला आणि फ्रेश वाटत होतं मस्त. आणि मग जरा वेळ तिला शांत केलं, तिथं कोपऱ्यात बसवलं बरं का. आणि म्हटलं जरा शांत बस, मी तोपर्यंत सगळ्या मावशांना बप्पा बप्पा करते असं म्हणून मग तिला कसं तरी बसवलं होतं. निदान एवढं बायांचं होस तोपर्यंत ती बसली होती शांत. आणि ऋदूचं बघा, ऋदू आणि त्याच्या फ्रेंड वगैरे आहेत, चाललंय खेळायचं काम बघा, कसा कबड्डी 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 म्हणतोय. मी हे नंतर व्हिडिओमध्ये पाहिलं. आता माझं कसं, मी बायकांना त्याच्याच गडबडीत होते जरा. तर याचं इकडं चाललंय मस्त खेळायचं वगैरे काम. म्हटलं चालू दे जरा, पण त्याचं काही एवढं टेन्शन नाही, खेळत होतो त्याचं त्याचं. पण आता सई कशी अजून छोटीच आहे ती, त्याच्यामुळे काय तुम्ही समजू शकता, लहान मुलं असल्यावरती कशा काय गोष्टी असतात, ऍडजस्ट करायलाच लागतात भरपूर गोष्टी आपल्याला. आणि कसं आपल्याला ह्या गोष्टीची आवड आहे, त्यामुळे त्या तर करायलाच लागतात. आणि थोडंफार कसं चालतंच. आणि मग हळदी कुंकवात मी तुम्हाला सांगितलंच होतं आधीच्या व्हिडिओमध्ये की मी साचे दिले होते, रांगोळीचे साचे. आणि खाऊमध्ये चिक्की दिली होती राजगिऱ्याची. तर इथं ना मी जरा व्हिडिओ आता पळवते, कारण मग खूप मोठा व्हिडिओ होईल आणि तुम्हाला पण बघायला मग थोडंसं बोर होईल. तर मग म्हटलं चला, आणि मग इथं हळदी कुंकू वाण वगैरे सगळ्यांना ते तर दिलंच. आणि मग नंतर याच्यानंतर एक गेम आहे छोटासा, तो पण तुम्ही नक्की पहा.
तर ह्या पण लेडीज अजून पण काय आल्या होत्या नंतर. पण मग कसं आहे, जे कम्फर्टेबल आहे त्यांनाच मग मी घेते. एखादं जर म्हटलं की अगं नको नको आम्हाला नको घेऊ, तर मग मी नाही घेत. कारण कसं म्हणजे प्रत्येकाला आपणही म्हणू शकत नाही. आणि प्रत्येकाचं आवड निवड किंवा हौस ही वेगळी असते. तर काही आहेत आपल्या म्हणजे इथं गल्लीतल्या सगळ्यांना आवडतं, पण काही थोड्याशा लाजतात बा, असं म्हणजे त्यांना आवडत नाही असं नाही, पण थोडीशी लाज वाटते. आणि मग मी पण असं कधी कोणाला प्रेशर नाही देत की हो. आणि तुम्ही तर पाहता जास्त व्हिडिओ मध्ये जे कम्फर्टेबल आहे त्यांनाच मी घेते. आणि जास्त असं माझं नसतं पण का हा व्हिडिओ व्हिडिओ करायचे असं तसं. आणि ज्यांना आवड आहे ते स्वतःहून येतात, करतात. आता गेम मध्ये तुम्हाला समजणच कोण कोण येते किंवा काय असं ते असतंच. आणि आपण कोणाला असं हे करू शकत नाही. तर असं. आणि छान गेम आहे एक, असंच जरा आपल्याला पण एंटरटेनमेंट बायांसाठी वगैरे, आणि तुम्हाला पण. तर बऱ्याच जणांना माहित असेल. तर इथं वाण वगैरे देऊन झाल्यावरती तो आहेच आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा, स्किप न करता पहा. तर सगळं हळदी कुंकू म्हणजे बायांना लावून झाल्यावरती छकुलीने मी काल एक गेम प्लॅन केला होता, ते नाही का चिठ्ठ्यांचा, बिजली गिराणे मी हूँ आई. तर तिने तिच्या मनाने 5 मिनिटातच करून आणल्या. आम्ही चिठ्ठ्यांचं विसरलोच होतो. तर ती म्हटली, मग तिने आणल्यात, काय लिहिले ते मला पण माहित नाही. तर बायांसाठी आता हे नवीनच आहे, तर त्यामुळे थोडस पुढं आहे जरा दंगा मस्तीचा जास्तच आवाज आहे. पण थोडस ऍडजस्ट करून घ्या. आणि तेवढंच जरा वेगळं काहीतरी आपल्याला पण आणि बायांना पण जरा, म्हणून एक छोटासा गेम आहे. तर नक्की पहा. आणि त्यातून पण म्हणजे आजी वगैरे त्या पण येतात, तेच खूप महत्वाचं आहे. तर पहा. दिलवाली बाई, दिलवाली बाई, अरे वाह! बिजली गिराने में हुआ, बोला बिजली गिराने में हुआ, कैसे है मुझको, कैसे है मुझको, त्याच्यात काही नाही बघा बरं का. गाववाली बाई, गाववाली बाई, गाववाली बाई, या उद्या बिजली शॉपिंग वाली बाई. तर छान गेम झाला. आणि नंतर काही लेडीज राहिल्या होत्या, त्या आल्या. तर ह्या ताईन त्या दरवर्षी येतात. तर त्यांना मी वेलकम करत होते. त्यांच्या पण गल्लीत वरती तिथं पण आहे हळदी कुंकू. त्यांनी मला सांगितलं होतं. मग अशीच म्हणजे दुपारी मी कॉल केला तेव्हा म्हटलं, अगं आपल्या इथं पण आहे, दरवर्षी बोलवतात ते पण. तर ते पण येतात दरवर्षी, बोलवण्यासाठी पण येतात ऋतूच्या. आणि पण आज आमच्या दोघींचं पण संगच होतं.
तर मग त्या म्हणत होत्या आता चला आहो, आणि आता काहीतरी 9 वाजले होते. त्यांना म्हटलं होतं अहो जाऊ द्या आता इथं झाले हळदी कुंकू. तर त्या आग्रह करत होत्या, म्हटल्या नाही नाही तुम्ही पण या आपल्या इथं. तर त्यांचं पण मग हळदी कुंकू केलं मी, आणि त्यांना वाण वगैरे दिले आणि फोटो वगैरे काढले. आणि मग नंतर आता मला परत तिकडं पण जायचंय त्यांच्या इकडं. तर मग चला मी हे सगळं झालं ना का आता आम्हाला जायचंय तिथं वरतीच हळदी कुंकाला. तर तुम्हाला पण मी दाखवते, 2 ठिकाणी आहे. तर चला जाऊयात आपण. हा आम्ही चाललोय आता हळदी कुंकाला. हा हा शेई पण हा साडी घालून. आणि बघा हा काय खेळतोय? हा बॅडमिंटन खेळतोय. दीदी कशी दिसते तू सांगितलं नाही? भारी दिसते, भारी दिसते. 2 गोंड्यावाले, 1 गोंड्यावाले. 2 गोंडे का माझे? नाही सॉरी. बघा 2 गोंडे. बर्थडे काय विशेष आज? बर्थडे विशेष रिक्षा हाडे. इथं एका ठिकाणी हळदी कुंकवाला आलते मी, लगेच आले आपलं झाल्यावरती त्या ताईंचं. तर इथं त्यांनी गाथा दिली तुकाराम महाराजांची. तर छान आहे, ह्या मावशींचा बर्थडे आहे ना, सो मग त्यांनी हळदी कुंकू पण घातलं आणि गाथा दिली वाण म्हणून. तर खरं खूप छान. आणि त्यांच्या इथं ना ही खुर्ची होती. तर मला काही मोह आवरलंच नाही. त्यांना म्हटलं मी बसू का खुर्चीवरती. मला असं जरा वेगळं काही दिसलं किंवा नवीन वाटलं ना का मग मी लगेच म्हणते की, त्यांना म्हटलं मला बसायचंय खुर्चीवरती. म्हटलं अगं बस बस बस. तर मग असंच टाइमपास आणि मी जरा वेळ बसले खुर्चीवरती. आणि अजून जायचंय एका ठिकाणी पुढं, पण त्या ताई आता आलत्या ना आपल्याकडे दोघी, त्यांचं आहे हळदी कुंकू, त्यांचं असतं दरवर्षी ग्रुपने. सो मग तिकडं पण जायचंय. तर मग इथून निघालो आम्ही, आणि आता इथं पुढंच आहे 2 मिनिटाच्या अंतरावरती. तर बघा आलो इथं पण, आणि छान असं डेकोरेशन केलं होतं बघा आतमध्ये मस्त. आणि त्यांनी पुढं सजवले पण होतं छान. आणि आपलं नेमकी आपल्याकडे पण विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, पण ऍक्च्युली मी ती विसरले ठेवायची. तर यांनी बघा ना खूप सुंदर छान केलं. रथसप्तमी ना, तर त्याचं पण त्यांनी असं सूर्य वगैरे खूप सुंदर आणि एकदम छान वाटत होतं. आणि ह्या दोन्ही ताई एकदम छान दिसत होत्या मस्त. त्यांनी साडी पण सेमच होती, फक्त कलर चेंज होता. हे मी नंतर मला व्हिडिओ एडिट करताना दिसलं. तसं काय आता एवढं मी पाहिलं नव्हतं ते आलं तेव्हा. पण छान आहे कलर वगैरे पण, आणि मस्त नटल्या होत्या. आणि तसं पण हळदी कुंकू वगैरे असं काही असलं, वटपौर्णिमा, तर बायांचे ते दिवसच असतात. त्या दिवशी सगळे छान असे नटलेले असतात. आणि ह्या सावंत आजी इथं शेजारी राहतात, तर मग त्यांना पण घेतलं मी व्हिडिओमध्ये. तर यांनी ना असं म्हणजे छान सगळ्यांना म्हणजे लेडीजला हळदी कुंकू लावून आहे ना त्यांचं औक्षण पण केलं. आणि मला असं कोणी असं ओवळत वगैरे असलं ना तर खरं बरं वाटतं, कारण तसं पण आपल्याला कधी कोणी असं ओवळत वगैरे नाही. तर त्या पण तेच म्हटलंय की असंच एक बायांना मान म्हणून आम्ही जरा म्हटलं छान आहे, बरं झालं असं जरा वेगवेगळं ट्राय करायला बरं वाटतं. नेक्स्ट टाइम मी पण हळदी कुंकूला असंच करण, ही आयडिया मला खरंच छान वाटली. तर तिथं पण आम्ही हळदी कुंकू वगैरे केलं. आणि त्यांनी वाहनामध्ये ना गुळाची ढेप नाही का, म्हणजे त्या छोट्या असतात त्या दिल्या. आणि मग सईचं तिथंच चाललं होतं की मला गुळ दे गुळ दे, म्हटलं थांब जरा. तर इथं पण हळदी कुंकू केलं. आणि अजून घरी जाऊन मला पण अजून 2-3 त्या ताई राहिल्या होत्या, त्या पण येणार होत्या. आणि ते तर तुम्हाला नक्की पुढे पाहायला भेटेलच. मग तिथलं आवरल्यावरती सगळं मग मी घरी आले आणि जेवण केलं. स्वयंपाक केला होता मी 4-5 वाजताच करून ठेवला होता. मग ह्या 2 ताई त्या राहिल्या होत्या, त्या आलत्या काहीतरी 9:30 का काय वाजले होते. मग त्या आल्या, त्यांना पण व्यवस्थित वाण वगैरे दिला. त्यांचं पण
हे केलं. आणि सईचं म्हणणं होतं की मला सगळे फुगे फोडायचेत. तिच्या काय डोक्यात आलं तर काय माहिती, मला म्हणत होती सगळे मला फोडायचे, नाही तर तिला आवडतं. आणि फुग्याचं ना आपलं दर्शन भाऊने केलं, एकदम छान मस्त केलं बरं का. दर्शनने ते असं आणि उभं राहत होतं ते, पण हे काय मुलं काय ते उभं राहून ठेवतच नाही, काही ना काही त्यांचं चालूच असतं. डेकोरेशन वगैरे खरं खूप छान झालं मस्त. आणि 2 डेकोरेशन केल्यामुळेच मी आज थोडीशी जास्त दमले होते. म्हणजे मुलं तर होतीच मदतीला, पण मग कसं इकडं तिकडं आत बाहेर सारखं काही ना काही चालूच असतं. आणि पण छान कार्यक्रम झाला मस्त. मुलांचा पण झाला आणि आमच्या बायांचं पण हळदी कुंकू छान झालं. थोडस अजून मला ना जरा 1-2 रील शूट करायच्या होत्या, पण नाही सईने नाही करून दिलं. ती खूपच हे करत होती ना आत्ता ना. मग नंतर सगळ्या बायका गेल्यावरती मग ती शांत झाली. पण असं जाऊ दे, जेवढं आहे त्याच्यातच समाधान. तर नेक्स्ट टाइम पाहूया जेव्हा हो पुढच्या वर्षी, तर तेव्हा एकदम असं जरा निवांत आणि सई पण जरा मोठी होईल. येड्यावानी करते का नाही ती पुढची गोष्ट आहे, पण थोडस काही करून दिलं तर मग चांगलंच आहे असं. तर मग हे पण आलते, हे आणि ऋदू यांचं जेवण चालू आहे. आणि मुलांचा तर बाहेर एवढा दंगा चालू होता. आणि माझं ना खरं असं ना खूप म्हणजे खूप जास्त डोकं दुखत होतं, कारण आता दिवसभर पण हे आणि मग आणि साडी ते ना 4 वाजताच 4-4:30लाच मी साडी घातली. तर मग एवढं वेळ पण साडीने पण आहे ना, म्हणजे मी जास्त वेळ साडी घातली ना की माझं पाय आपोआप दुखतातच, काय काय माहिती, कदाचित सवय वगैरे नसेल म्हणून. पण तरी पण साडी एकदम हलकी होती. पण चला छान प्रोग्राम झाला. तर चला आता वाजले 10 घड्याळात आणि अजून हा तर अजून आहे ना, तर अजून मी काही चेंज केलं नाही. आत्ताच बाया येऊन गेल्या आणि कसं प्रत्येकजण प्रत्येकाच्या सोयीनुसार येत असते त्यामुळं. आणि आज ना साडी तर तुम्ही पाहिलीच आहे, आणि अजून पण आहे असं जरा. आणि ना नेमकी काही कार्यक्रम असला ना तर बघ इथं पिंपल आलंय मला एक, म्हटलं आता जाऊ दे चला. पण तो काही एवढा दिसत नाही, नेमकी असं नाकाच्या इथं असलं मध्ये असल्यामुळे ना एवढं दिसून नाही येत. तर चला आता ना हे चेंज वगैरे सगळं करायला आवरायला बराच वेळ जाईन. आणि छान झालं, जाऊ दे कधीतरीच असं आपल्याला पण काहीतरी छान वाटतं जरा वेगळं, नाही तर रोज रोज आपलं आहेच करा स्वयंपाक धुवा भांडी असं. तर आणि तसं पण म्हणजे दरवर्षीच असतंय हळदी कुंकू वगैरे सगळं करतेच मी दरवर्षी उलट. आणि दरवर्षीपेक्षा उलट ह्यावेळी जरा थोडंसं हे झालं कमी याच्यात, नाही तर दरवर्षी लय दंगा बिंगा असतो असं. पण असं पण छान झालं, जरा सगळं साजरं संगीत झालं. हा 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 राहू दे राहू दे. आणि सईने खरंच मला खूप म्हणजे खूप त्रास दिला बरं का. आणि आज दिवसभर ती झोपलीच नाही. आणि नेमकी बाया आल्या होत्या, बायका आल्या आणि बायांना म्हणजे सॉरी हळदी कुंकू लावायच्या टायमालाच ती पडली, जोरामध्ये पडली. तशी एवढा वेळ रडत होती ना, बराच वेळ रडत होती. आणि बोरनान वगैरे पण छान झालं, व्यवस्थित झालं सगळं. हा आणि तिला ना टिंगूळ आलेलं आहे, इथं पडली ना तर टिंगूळ पण. आणि बघा बघा सईला कुठं ग, हा इथं इथं आहे ना, हा पहा दिसते. तर चला आता मी पण आवरते आणि आजचा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि टिकली बघा अशी लावली होती हिरवी आणि लाल, हे असं आहे ना, ती पार हे झाली. हा सैनी पण काय तुला टिकली लावू. आता ही बघा अशी माझी टिकली काढणार आणि तिला लावणार. लाव बघा टिकलीचं खाली कसं झाले पार असं लगेच व्हाईट. लाव ना तुला. आणि उद्या आहे 26 जानेवारी, तर आता तयारी करायची 26 जानेवारीच्या. आता तर 10 वाजले, ते मला एवढं आवडता करता खूप उशीर होणार आहे. पण जायचंय मला, म्हणजे ना ते वातावरण ते सगळं एवढं आवडतं ना मला, लगेच आमच्या शाळेचे दिवस आठवतात. खरंच खूप छान. 15 ऑगस्टच्या वेळी पण मला जरा उशीर झाला होता ना जायला, तर उद्या ना लवकर जायचा प्रयत्न करल. टिकलीशिवाय साडीला शोभा नाही आणि साडीवाले बायला पण शोभा नाही असं. तर चला आजचा व्हिडिओ इथेच एंड करते. आणि तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ वगैरे ते नक्की सांगा मला. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय गुड नाईट.